त्यानं कधी साडी तरी घेतली का? अव एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अव यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. जाऊ दे मावशी हो बर का, नवरा बिचारा कसा का असं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं मावशी. मला नंबर 1च्या पिंट्या दाखवू का माझा? मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघं मम्मी. काय म्हणायचं? मम्मी. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. बरं का मावशी हो, गण झाला गवळण झाली, कार्यक्रमाला सुरुवात करायची असते ते म्हणजे अशी. बरं का, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी हो, मागच्या वर्षी माझं लग्न झालतं. मागच्या वर्षीच माझं लग्न झालं, पण त्याच्या अगोदर मला पाहायला आमचं गिरी महाराज आणि काना महाराज आलत. काना महाराजांनी मला पसंत पण केलं, पण खोळा असा झाला होता, त्यांनी सोबत 2-4 जणाला आणलं होतं आणि ते आमचे भाऊजी पण आलते उभं राहिलेले. कसे उभं राहिले जाऊन काय झडपीला निवडून आले, जस काय विधान परिषदच्या निवडणुकीला उभे राहिलेत. बर का, हे 2-4 जण मला पाहायला आले, पण त्या भाऊजीने जरा जास्तच मनाव घेतलं. मला जरा जवळून पाहिलं, जवळ आले, बारकाईनं मला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर आमच्या काना महाराजाच्या कानात सांगितलं, महाराज पोरगी चांगली नाही, पोरगी करू नका. का? सांगितलं पोरीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. काय झालं म्हणले, पोरीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. तसं काना महाराजाचं डोकंच फिरलं. काना महाराजांनी माझ्या पप्पाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, हो पाहुणं, काय फसवतं का आम्हाला? अहो तुमच्या पोरीला बारीक बारीक दाढी मिशा दिसत्यात, खरं सांगा काय प्रॉब्लेम काय? त्यावेळेला माझ्या पप्पानं सांगितलं, काना महाराज काळजी करू नका, आमच्या पोरीला बारीक बारीक दाढी मिशी आहे, परंतु फॉल्ट बिल्ट प्रॉब्लेम काय नाही, ती दिसायला डिक्ट माझ्यावर गेली. काना महाराजांनी चपला सुद्धा घातल्या नाहीत, तसेच गाडीत बसले, 140च्या स्पीडनं घर गाठलं. पण देवाची कृपा एवढी माझ्यावर बरं का, देवाच्या कृपेनं आज माझी चांगली सोन्यासारखी 2-4 लग्न झाली. हाऊस आहे म्हणून नाही बाबा लग्न केलं, पण काय सांगावं तशी वेळ चालते माझ्यावर. आहो पहिला केला पती, पण त्याला झाली रगत पिती. नशीब फुटकं माविशाव, पण काय सांगायचं नाही, काय पहिल्या काळातली बाई होय. पहिला नवरा केला, पण मावशी त्याला रगत पिती निघली म्हणून त्याला मांडपातच सोडून दिलं. म्हणून दुसरा केला पती, पण त्याची लाईट डिम होती, दोन्ही डोळ्यांना आंधळच निघले, इंडिकेटर दोन्ही काम करत नव्हते, त्याचा अप्पर डिप्पर गेला. तुम्ही म्हणता पुरी ती आंधळा होता, पण तुझे डोळे फुटले होते का? तू का त्याला पसंत केलं? तू का त्याला हो म्हणले? पण काय सांगायचं मावशी, त्या पोराचा बाप लय चॅप्टर. मला म्हणला, पुरी माझं पोरग एवढं चांगलं, एवढं चांगल्या नजरेचं आहे, अगं त्यानं आजपर्यंत गावातल्या कोणाकडंच वाईट नजरेनं बघितलं नाही. आता आंधळ आहे, मला लग्न झालेच कळलं, कसं वाईट नजरेनं बघन, चांगल्या तरी नजरेनं बघल का? पण मावशी काय सांगायचंय, त्याला पण मांडपात सोडलं, तिसरं केलं लग्न, पण तिसरं लग्न केलं, पण हे त्या पहिल्या दोघापेक्षा आडवांश होतो, त्याच्यापेक्षा पुढचं निघलं. याला दोन्ही हात नव्हते. त्याच्या बापानं मला सांगितलं, पुरी माझं पोरग एवढं हुशार आहे, एवढं हुशार आहे, त्याचा हुशारीमध्ये अख्ख्या तालुक्यात कोणी हात धरत नाही. नंतर कळालं याला हातच नाही, हात कसा धरेन कोणी? काय सांगायचंय मावशी, अहो हे सगळ्यांना तिथंच सोडलं. आणि आमच्या गिरी महाराजांना म्हटलं, काना महाराज काही बी करा, तुम्ही रोज सप्ते हिंडता, ह्या गावावर त्या गावावर जात असता, फिरत असता, मला एखादं चांगलं स्थळ आणा. त्यावेळेला काना महाराजांनी एक सुंदर चांगलं स्थळ आणलं बरं का. तुम्हाला माझा आत्ताचा नवरदेव दाखवू का तुम्हाला? कुठं बसलाय व कुठं बसलाय? येऊ का? हे दिस इज माय मिस्टर.
कसा दिसतोय मावशी आमचा जवळ दिसत का नाही बरं नाही. हा थोडासा विठ्ठल काळ आहे. खरं सांगा यातलं आमच्या लग्नाला कोण कोण आलत? कोण कोण आलत? आलते हे सगळे आलते बरं का. पहिल्या पंक्तीला गिळायला बसली होती ही म्हातारी आलती की लग्नाला ही. आता कशी लागली डोळे वाटून पाहिला. कुठं बसला होते पेंटे आमचा याव काही आलता का नाही लग्नाला? आलता का नाही लग्नाला? कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टप्पावर बसून आलो. पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला. करदुडात तुटूस तर बुंदी खाल्ली आणि जाताना मंडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जळून गेली. तुम्ही काय बघता माझ्याकडे? खाली बसू बसा खाली. उठा आता बसा खाली. उभा राहा. उठा. चेक केलं मावशा हो नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे. उठ म्हणलं की उठलं पाहिजे. आणि एक तडाख्यात दिला की डांबरीनं पळ सुटला पाहिजे. काय सांगायचं? लग्न झालं मावशी. लग्न झालं नांदायला गेली पण औलाद लय कडून निघाली. खाली बघा म्हणते येऊ का? अहो काय सांगायचं मावशी तुम्हाला? अहो लग्न झालं नांदायला गेले पण संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही बाबा? पण मुडद्याकडे आहे का घर राहायला? अहो नुसतं पडकं घर आणि मोडकं छप्पर. अहो मोडकस घर पडकस छप्पर. बरं का मावशी मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं. आता उद्या म्हटलं भादवेच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती यांच्याकडे टक्कलवर बसवय बघायला तर वाटत. खाली बघा म्हणते. बरं मावशी नसू द्या म्हणते राहायला घर चांगलं नसलं तर काय हरकत नाही पण देवाला देवघर तरी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? पण देवाला देवघर सुद्धा नाही तसं. म्हणून म्हणते काय नवराच नका. तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडते का? पण मावशी नुसतं घरातच नाही. मला सांगा चांगली घालायला साडी तरी पाहिजे का नाही? ह्या 5 साड्या ह्या 5 साड्या आमच्या बाबांनी दिल्या. म्हणून कशी बशी 4 चौकीत आली मावशी. काय सांगायचंय? नाही तर काय सांगायचं तुम्हाला? लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसते. मुर्द्यानं कधी साडी तरी घेतली का? अव एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. अव यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. कार्यक्रमाला यायचे म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली. फाटकाचं लुगडं तुटकीचं चोळी. अहो फाटकाचं लुगडं आणि तुटकीचं चोळी. मावशी शिवून वापरून म्हणलं पण तिला शिवायला दोरा नाही मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला दादला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. अहो मावशी नुसतं साडीच नाही. मी म्हणतो नसुद्या चांगली घालायला साडी काय हरकत नाही. पण घरामध्ये जेवायला पाहिजे का ना बाबा? खायला पाहिजे का नाही? पण काय सांगायचंय मावशी जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी. बघा ना सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय. तुम्हाला आहे का काही? अहो नुसती जोंधळ्याची भाकर मावशी आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी. माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. अरे तुम्हाला खोटं वाटल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. मी जर असं मोटरसायकलीवर बसली ना मी जर अशी मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकल वजन कणायची असं माझं वजन होतं मावशी. पण काय सांगायचं ह्यांच्याकडे आल्यापासून आहे का नुसतं खायला काही? अहो जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार सुद्धा नाही. मन म्हणते नवराच नव्हतं. पण तुम्ही म्हणताल बाई नवऱ्याला चांगलीच वैतागलेली दिसायली.
पण काय सांगायचं मावशी, आमचं मॉडेल आहेच तसं, साधं सुद्धा मॉडेल नाही. हा, आमच्या गावात काल कीर्तन झालं, महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा. तसं आमचे हे गेले तालुक्याला 2-4 झाडं विकत आणली. जसं अंगणामध्ये झाड लावलं तसं पोलिसाची गाडी वाय 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 करत आमच्या दारात. यांना उचललं, 2-4 रट्ट राखून दिलं आणि आत टाकलं. तुम्ही म्हणता बाई काही पण लागली सांगायला, दारामध्ये झाड लावल्यानं कुठं पोलिसाची गाडी दारात येते का? पण तुम्हाला काय सांगायचं, आमच्या ह्यांनी काय चिक्कूचं झाड लावलं होय का? आमच्या ह्यांनी आंब्याचं झाड लावलं? नाही नाही नाही, आमचे हे एवढे हुशार नाहीत. आमचे हे त्याच्यापेक्षा हुशार. त्यांनी लावलं गांजाचं झाड. या बाबा, मला सांगा, नाही का टायरामध्ये घालून आणलं पाहिजे? पण काय सांगायचं मावशी, अहो असला संसार असू द्या, असला नवरा पण कसा बस सांभाळला माझी मला माहिती आहे. अहो काय सांगायचे, माझ्या जागी जर दुसरी कोणी असतील ना तर मुडद्याला इकून खाल्लं असतं. पण मी म्हणून कशी तरी टिकली मावशी. नाही तर काय सांगायचे, असं वाटतं ह्यांना इथं सोडावं, यांना इथं सोडावं आणि त्या चष्मेवाले बाबा सोबत पळून जावं. किती खुश झाले बघा ना, किती खुश झाले. त्यांना पण वाटलं बरं झालं असल्या उतरत्या वयामध्ये असलं मॉडेल भेटलंय. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, अहो जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार सुद्धा नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग मला नवरा नको ग, हा दादला नको ग मला हा नवरा नको. दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग, हा दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग, दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला हा नवरा नको ग. बरं का मावशो, मी म्हणते नसुद्या घरात चांगलं खायला, नसुद्या घालायला साडी, पण बाबा खरं सांगा महाराज, बरं का मावशो, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? काय का नाही आगाऊ कुठं ना येऊ नको म्हणलं तर कोण्या गाडीत बस. सर्वात जास्त महिलांना आवडतो दागिना. सोन आवडतं का नाही? पण मावशाव काय सांगायचं, लग्न झालं तसं एकतरी फुटका म्हणे माझ्या गळ्यात बांधलाय का? अहो काय सांगायचं मावशाव, लोकांचे नवरे आपल्या बायकाला काय 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 घेतात, पण लग्न झालं तसं मुडदाना एक सुद्धा फुटका म्हणे माझ्या गळ्यात नाही बांधला. अहो कुठं 4 चौघीमध्ये हळदी कुंकवाला गेलो, कुणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या की, ताईसाहेब नाव घ्या की, पण मुडद्याचं नाव सुद्धा नाही घे वाटत. पण आता उगा मावशी तुमचा मान राखते आणि एक नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते, बसा कार्तिकी वारीत असं हिंडत. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, जाऊ द्या एवढ्या लांब कशाला पाऊस पडायचा आहे. आता महाराजांनी एवढा खर्च केला, इथंच पाऊस पडते. पुण्याला पडला पाऊस, आळंदीला आला सडाका. पुण्याला पडला पाऊस, आळंदीला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. आणखी एक घ्या की. काय म्हटले? आणखी एक घ्या की. आणखी एक घेऊ. हा, तुमच्या जवळचे दिसते हो. कलरून ओळखलं, तुमची भावकी दिसते. बरं काय हरकत नाही घेते. पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघन त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. सुरतेची मोती गुळधाव सोनी, याच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले, तोरस येथे नाही. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नको ग बाई